अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव गौरी रवींद्र गावंडे. आज मी तुम्हाला एक महान नेते, समाजसुधारक, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी जीवनाचे काही शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. त्यांचे बालपण त्यांच्या परिस्थितीमुळेच खूप कठीण गेले. त्यांना लहानपणापासूनच अन्याय, जातीभेद याचा सामना करावा लागला, पण त्यांनी हार मानली नाही. ते अत्यंत बुद्धिमान व हुशार होते. त्यांनी भारतच नव्हे तर परदेशातही शिक्षण घेतले. त्यांनी अमेरिका व इंग्लंड या देशांमधून अनेक पदव्या मिळवल्या. एवढ्या कठीण परिस्थितीतही त्यांनी हार मानली नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गरीब, शोषित आणि वंचित लोकांसाठी आवाज उठवला. त्यांनी समाजातील विषमता, अन्याय व अस्पृश्यता दूर केली. आपला भारत स्वतंत्र झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे आपल्या संविधानाची जबाबदारी सोपवली आणि त्यांनी अत्यंत परिश्रमाने संविधान तयार केले. म्हणूनच त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आजही आपल्याला मार्गदर्शन करू शकतात. ते म्हणायचे की शिका, संघटित व्हा व संघर्ष करा. हे वाक्य आपल्या आयुष्यात आपल्याला उपयोगी पडू शकेल. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला समाज स्वातंत्र्यता व बंधुता शिकवली. त्यांच्या विचारांचा पालन करून आपण चांगले माणूस बनूया व चांगले कार्य करूया. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद.